हाय एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहेत रवा मैदा लाडू. रवा मैदा लाडू हे अतिशय भन्नाट लागतात आणि कमीत कमी वेळेमध्ये बनतात. तर या ठिकाणी मी घेतली आहे एक कढई आणि कढईमध्ये घातलेला आहे 1 चम्मच साजूक तूप. तूप गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 मोठी वाटी रवा. सर्व साहित्याचं मोजमाप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, जाऊन चेक करा. यानंतर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. गॅसची फ्लेम रवा भाजताना कुठेही हाय करायची नाही आहे, ती लोच ठेवायची आहे. रवा मैदा लाडू बनवण्यासाठी रवा हा बारीक घ्यायचा आहे. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही रवा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो थोडासा बारीक होईल. रवा भाजताना आपण कंटिन्युअसली स्टर करत राहायचं आहे, नाहीतर रवा एकाच बाजूने भाजला जाईल आणि दुसरी बाजू तशीच राहील. त्यामुळे कंटिन्युअसली स्टर करत करत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. स्लो गॅसवरती रवा भाजायला इथे मला टोटल 8 मिनिटं लागलेली आहेत. टोटल 8 मिनिटामध्ये आपला रवा गोल्डन ब्राऊन होतो. जास्त डार्क कलर येऊ नाही द्यायचा आहे रव्याला, थोडा फेंटच असा गोल्डन ब्राऊन. पहा, आपला रवा भाजून झालेला आहे. आता त्यानंतरून आपल्याला तो साईडला काढून घ्यायचा आहे आणि परत कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. आता यापुढची स्टेप म्हणजे आपल्याला भाजायचा आहे मैदा. मैदा भाजून घेणे ही खूप महत्त्वपूर्ण स्टेप आहे ही लाडू बनवताना. मैदा जर चांगला भाजला नाही तर आपले लाडू कच्चे लागतात. त्यामुळे मैदा भाजणं ही खूप महत्त्वपूर्ण स्टेप आहे रवा मैदा लाडू बनवताना. मैदा भाजताना कुठेही लगेचच तूप घालायचं नाही आहे. गरजेनुसार 2-2 चमचे तूप घालायचं आहे. पहा, या अगोदर आपण 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे 2 वाटी मैदा. मैदा भाजत असताना तूप घातल्याच्या नंतरून तुपामुळे मैद्याच्या गाठी बनतात. त्या गाठी सतत फोडत राहायच्या आहेत. मैद्यामध्ये कुठेही गाठ न बनली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि कंटिन्युअसली स्टर करत करत आपल्याला हा मैदा भाजून घ्यायचा आहे. आपला गॅस हा लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. पहा, या ठिकाणी मी घालणार आहे अजून 2 चमचे साजूक तूप. रवा मैदा लाडू बनवताना तुपाची कंजूसी अजिबात करायची नाही आहे, कारण तुपानेच हे लाडू छान बनतात आणि अगदी जिभेवर ठेवताच विरघळतात. पहा, तूप घालून मी या ठिकाणी परत स्टरिंग करत आहे. असंच आपल्याला हलवत राहायचं आहे कंटिन्युअसली, म्हणजे आपला मैदा खाली चिटकणार नाही. तुम्ही जर स्टर नाही केलं तर मैद्याची खालचीच बाजू भाजली जाईल आणि वरची बाजू तशीच राहील. त्यामुळे कंटिन्युअसली स्टर करत करत आपल्याला हा मैदा भाजून घ्यायचा आहे. पहा, या स्टेपला मी अजून 2 चमचे साजूक तूप घालणार आहे आणि भाजण्याची स्टेप पुढे कंटिन्यू ठेवणार आहे. हा मैदा आपल्याला लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे. जास्त पण कलर चेंज नाही झाला पाहिजे, अगदी थोडासा लाईट ब्राऊन असा. मला हा मैदा भाजताना लो फ्लेमवरती टोटल 10 ते 12 मिनिट लागलेले आहेत. 10 ते 12 मिनिटामध्ये आपला मैदा छान भाजून होतो. लो फ्लेमवरती मैदा भाजतोय म्हणजे थोडासा टाईम तर जाणारच आहे, परंतु हाय फ्लेमवरती मैदा छान भाजला जात नाही आणि तो खाली करपतो. त्यामुळे हाय फ्लेम करायची नाही आहे, लो फ्लेमवरतीच आपल्याला हा मैदा छान भाजून घ्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या मैद्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे. आपण ही स्टेप पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत. मी हे लाडू बनवण्यासाठी वापरलेलं आहे गावाकडून आणलेलं तूप, जे माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी बनवून ठेवलं होतं. गावाकडचं तूप हे जरा चांगलं असतं कम्पेअर टू इथलं तूप. यानंतर या ठिकाणी आपण परत अजून 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत आणि भाजण्याची स्टेप आपण पुढे कंटिन्यू ठेवणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपला मैदा तुपाने छान ओला झालेला आहे. आता यानंतर आपण कुठेही तूप वापरणार नाही आहोत, कारण यानंतर मैदा जसजसा भाजला जाईल तसतसं ते तूप सोडत जाईल. त्यामुळे
या ठिकाणी आपण आता तुपाचा वापर नाही करणार आहोत. असाच मैदा भाजून घेणार आहोत. मैदा भाजून रेडी आहे. गॅस बंद करायचा आहे आणि भाजलेला मैदा एका परातीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. यानंतर मैदा थोडासा थंड होऊ द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा आहे आपण अगोदर भाजून ठेवलेला रवा. रवा घातल्याच्या नंतरून यामध्ये घालायचे आहे खूप सारे कट करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही घालू शकता. आणि ड्रायफ्रूट्स घातल्याच्या नंतरून आपल्याला या ठिकाणी घालायचे आहे मिक्सरला पिसून घेतलेली साखर. या ठिकाणी मी 1 वाटी साखर वापरलेली आहे. 1 वाटी साखरेचं पीठ करून घेतलेलं आहे आणि मग ती या सर्व मिश्रणामध्ये घालायची आहे. प्रमाण पहा, 2 वाटी मैदा, 1 वाटी रवा, अर्धी वाटी तूप आणि 1 वाटी साखर. तर या ठिकाणी मी टोटल 1 वाटी साखरेचं पीठ करून घेतलेलं आहे आणि तेच पीठ मी या सर्व मिश्रणामध्ये घालून टाकलेलं आहे. मैदा हा थोडासा मीडियम आहे तोपर्यंतच या ठिकाणी मी ही पिठी साखर घातलेली आहे, जेणेकरून पिठी साखर ही थोडीशी मेल्ट होईल आणि आपल्याला लाडू बांधायला थोडंसं इझी जाईल. पिठी साखर घातल्याच्या नंतरून हातावरती हे सर्व मिश्रण असं चोळून घ्यायचं आहे. पिठी साखर टाकण्याची स्टेप ही मैदा जास्त गरम असतानाही नाही झाली पाहिजे आणि खूप थंड झाल्याच्या नंतरही नाही झाली पाहिजे. त्यामुळे मध्येच असं थोडं गरम असताना पिठी साखर घालायची आहे आणि हातावरती हे मिश्रण छान चोळून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये तुम्ही या स्टेपला वेलची पूड घालू शकता, पण मी वेलची ही साखरेच्या पिठामध्येच बारीक करून घेतली होती, त्यामुळे ती अगोदरच टाकलेली आहे. यानंतर आपण आपले लाडू वळवायला सुरुवात करणार आहोत. मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व लाडू असेच वळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता किती इझिली आपले लाडू वळत आहेत. यामध्ये तुम्हाला ना दूध वापरण्याची गरज आहे ना पाणी. असेच इझिली तुमचे लाडू वळून तयार होतात. पहा किती भन्नाट दिसतात आपले लाडू. आपले लाडू रेडी टू सर्व आहेत. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. Like and subscribe to my YouTube channel. Thank you.